नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय बी के शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन विषयाला हात घालणार आहोत आणि या माध्यमातून आगामी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 आणि राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून एका नवीन टॉपिकवर प्रकाश टाकणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की माहिती अधिकार अधिनियम 2005 हा जो टॉपिक आहे हा या ठिकाणी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा असो अथवा राज्यसेवा मुख्य परीक्षा असो या दोन्हीमध्ये या ठिकाणी अभ्यासक्रमाचा भाग आहे। तर आज आपण या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम 2005 या अनुषंगाने अनेक प्रकारच्या जे काही IMP फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्सवर या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत की जेणेकरून आपल्याला याचा फायदा आगामी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 च्या सुद्धा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या सुद्धा या ठिकाणी होऊ शकेल। मित्रांनो, आपल्याला माहीत असेल या ठिकाणी आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ही यावेळेसची शेवटची असणारी परीक्षा आहे की जी वस्तुनिष्ठ स्वरूपात होणार आहे। कारण की राज्यसेवा मुख्य 2025 जी आहे ती आता इथून पुढे एक प्रकारे वर्णनात्मक स्वरूपात पार पडणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हा शेवटचा अटेम्प्ट आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या स्वरूपात की जो या ठिकाणी या एकंदरीत वस्तुनिष्ठ स्वरूपात किंवा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असणार आहे। तर त्यामुळे आज या ठिकाणी आपण माहिती अधिकार अधिनियम 2005 या घटकाची चर्चा IMP फॅक्ट्सच्या बेसिसवर घडून आणणार आहोत की जेणेकरून आपल्याला हे लक्षात येऊ शकेल की माहिती अधिकार अधिनियम 2005 याविषयी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 च्या अंतर्गत असो किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या अंतर्गत असो या दोन्ही पातळीवर या ठिकाणी कशा पद्धतीने आपण तयारी ठेवली पाहिजे की जेणेकरून या टॉपिकवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला योग्य पद्धतीने देता येऊ शकतील। आता पहा की या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये या ठिकाणी या टॉपिकवर प्रश्न हे विचारले जातात। किमान 5 ते 6 प्रश्न या ठिकाणी या टॉपिक विचारलेले असतात। तर त्यामुळे त्याही अनुषंगाने आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024चा जर आपण विचार केला तर त्याही पातळीवर आपल्याला सांगता येऊ शकेल की विभिन्न जे काही कायदे आपल्याला अभ्यासाला दिलेले GS2 मध्ये तर त्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 हाही या ठिकाणी अभ्यासाला असलेला आपल्याला दिसून येतो। तर या दोन्ही परीक्षांच्या अनुषंगाने या कायद्याच्या अनेक महत्त्वपूर्ण अशा घटकांवर प्रकाश टाकूया, या कायद्यातल्या अनेक तरतुदींवर प्रकाश टाकूया किंवा केंद्रीय माहिती आयोग असेल किंवा एक प्रकारे राज्य माहिती आयोग असेल तर याही घटकांच्या दृष्टिकोनातून काय IMP फॅक्ट्स आहेत त्याच्यावरही आपण प्रकाश टाकूया आणि इतरही अनेक प्रकारच्या जे तरतुदी आहेत या दृष्टिकोनातून या माहिती अधिकार अधिनियम 2005च्या बाबतीत त्याच्याही बाबतीत आपण चर्चा करणार की जेणेकरून याचा फायदा आपल्याला आगामी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 या दोन्ही दृष्टीने होऊ शकेल। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी ज्या काही IMP फॅक्ट्सवर आपण प्रकाश टाकणार आहोत त्या प्रकाश टाकत असताना याचा संबंध कुठे ना कुठेतरी या आधीच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांशी आपल्याला जोडता येऊ शकेल की ज्यामध्ये या टॉपिकवरचे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात या IMP फॅक्ट्सच्या दृष्टीने विचारले गेले आपल्याला दिसून येतील। तर त्यामुळे या संबंध IMP फॅक्ट्सचा संबंध जो काय तो आपण एकंदरीत या अर्थाने सुद्धा विचार घ्यायला काही हरकत नाही किंवा या टॉपिकवर आगामी कालखंडात अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील या अर्थाने सुद्धा त्याला आपण विचार घ्यायला काही हरकत नाही। कारण की आपण जो आधार घेतोय या ठिकाणी याबाबतचा तो घेतोय त्या ठिकाणी या आधी जे काही प्रश्न विचारले गेलेले त्या टॉपिकवरचे त्या अनुषंगाने। तर त्यामुळे ह्या संबंध कायद्याच्या IMP फॅक्ट्सवर आपण आज प्रकाश टाकूया की जेणेकरून आपल्याला या कायद्याची कशा पद्धतीने आपण तयारी करणं गरजेचं आहे हे लक्षात येऊ शकेल। तर आपण या ठिकाणी मी पहिल्यांदा जी सुरुवात केलेली आहे माहिती अधिकार अधिनियम 2005ची ते एक जनरल माहितीच्या माध्यमातून केलेली आहे का तर या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्याला माहिती अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदींबरोबरच माहिती अधिकाराच्या जनरल गोष्टींविषयी सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात की ज्याचीही आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं। तर त्यामुळे मी सुरुवातच त्या पद्धतीने केलेलं आहे की जागतिक स्तरावर जर आपण विचार केला तर युनो सारख्या संघटनेने 1946 साली माहितीचा अधिकार हा मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचे एका ठरावाद्वारे घोषित केलेले होते। हे तर आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे कारण की जनरली आपल्याला हे माहिती असतं की एक प्रकारे माहिती अधिकार हा विभिन्न देशांमध्ये स्वीकारला गेलेला आहे, भारतातही स्वीकारला गेलेला आहे, पण जागतिक पातळीवरची असणारी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ही जी काही संघटना आहे त्या संघटनेने सुद्धा 1946 साली माहितीचा अधिकार हा मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचे एका ठरावाद्वारे घोषित केलं होतं हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे। त्याचबरोबर स्वीडन हा जागतिक स्तरावर माहितीचा अधिकार स्वीकार करणारा जगातील पहिला देश आहे हे देखील आपण विसरता कामा नये। कारण की कधी कधी आयोगाकडून असाही प्रश्न विचारला गेला तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे किंवा जागतिक स्तरावर या ठिकाणी कोणता असा देश आहे की ज्या देशाने माहिती अधिकाराचा स्वीकार सर्वप्रथम केलेला होता तर तो आहे स्वीडन। भारताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारत हा माहिती अधिकार स्वीकार करणारा किंवा माहिती अधिकार कायदा संमत करणारा जगातील 61वा देश आहे हे देखील आपण या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे। कारण की भारताच्या बाबतीत सुद्धा माहिती अधिकार दृष्टीने असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा याआधी विचारला गेलेला आहे। तर त्यामुळे भारताचा आपण जर विचार केला तर भारतामध्ये माहिती अधिकार संमत करणारा किंवा भारत हा माहिती अधिकार संमत करणारा जगातील 61वा देश आहे यावरही आपण प्रकाश टाकण्याची गरज आहे।
तर एक लक्षात घ्या की जरी आपण जागतिक आणि भारताच्या दृष्टीने या माहिती अधिकाराचा विचार करत असलो तरी घटक राज्य स्तरावर सुद्धा आपल्याला या दृष्टीने प्रश्न विचारले गेलेले आहेत की भारतामध्ये कोणत्या घटक राज्याच्या स्तरावर या ठिकाणी माहिती अधिकाराचा स्वीकार सर्वप्रथम केला गेला होता. कारण की एक लक्षात घ्या की भले देश स्तरावर आपल्याकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 हा 2005 मध्ये लागू केला गेलेला असला तरी त्याआधीसुद्धा आपल्याकडे भारतातल्या विभिन्न घटक राज्यांनी माहिती अधिकाराचा स्वीकार त्या घटक राज्य स्तरावर केलेला होता. तर त्यामुळे तीही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की भारतात 1997 साली तामिळनाडू आणि गोवा राज्यांनी सर्वप्रथम माहितीच्या अधिकाराचं विधेयक मंजूर केलेलं होतं. कोणत्या घटक राज्यांनी? तर तामिळनाडू आणि गोवा या 2 घटक राज्यांनी 1997 साली भारतामध्ये माहितीच्या अधिकाराचं विधेयक सर्वप्रथम मंजूर केलेलं होतं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढे राजस्थानमध्ये 2000 साली, कर्नाटकमध्ये 2000 साली, दिल्लीमध्ये 2001 साली, महाराष्ट्रामध्ये 2002 साली आणि आसाममध्ये सुद्धा 2002 साली माहिती अधिकाराचा कायदा जो काय तो केला गेलेला होता. मग आता पहा की जनरली भारतामध्ये माहिती अधिकाराचा कायदा करणारं पहिलं घटक राज्य कोणतं, असं जेव्हा या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं तेव्हा या ठिकाणी बऱ्याच वेळा मुलांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हेच उत्तर येतं की महाराष्ट्र. का तर अण्णा हजारेंनी माहिती अधिकाराच्या बाबतीत जी काय आपल्याकडे एक प्रकारे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता तर त्यामुळे आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्र हे भारतातलं माहिती अधिकाराचा कायदा करणारं पहिलं घटक राज्य आहे असं बऱ्याच मुलांना वाटतं. पण तसं नाही आहे. तर 1997 साली म्हणजे महाराष्ट्राच्याही आधी 1997 साली तामिळनाडू आणि गोवा या 2 घटक राज्यांनी सर्वप्रथम माहिती अधिकाराचं विधेयक मंजूर केलेलं होतं हे इथं मान्य करायला काही हरकत नाही. त्यामुळे ही जी काही संबंधित जनरल माहिती आहे माहिती अधिकाराच्या पातळीवरची ती आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर जे काही आपल्याकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 जो आहे की जो देश स्तरावर या ठिकाणी लागू झालेला आहे तो 15 जून 2005 रोजी माहिती अधिकार अधिनियमास राष्ट्रपतींनी संमती दिली होती. म्हणजे ही पण तारीख आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी की 15 जून 2005 रोजी माहिती अधिकाराचा जो अधिनियम आहे आपल्याकडे केलेला तर त्याला राष्ट्रपतींनी संमती दर्शवलेली होती. आणि या राष्ट्रपतींच्या संमतीनंतर 120 दिवसांनी म्हणजेच 12 ऑक्टोबर 2005 रोजी माहिती अधिकाराची अंमलबजावणी भारतामध्ये जम्मू काश्मीर भागात सुरू झाली होती. मग आता पहा की ही जी डेट दिलेली आहे 12 ऑक्टोबर 2005 याही विषयी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे भारतामध्ये माहिती अधिकाराची अंमलबजावणीला सुरुवात केव्हा झाली तर ती डेट आहे 12 ऑक्टोबर 2005 रोजी की जेव्हा भारतामध्ये माहिती अधिकाराची अंमलबजावणी जम्मू काश्मीर भागात सुरू झाली होती. आज घडीला या ठिकाणी जम्मू काश्मीर याचा जो काही कलम 370 खाली असणारा विशेष दर्जा होता तो काढून टाकण्यात आला असल्यामुळं या ठिकाणी या जम्मू काश्मीरच्याही दृष्टिकोनातून माहिती अधिकाराच्या विचाराचा विचार करायला काही हरकत नाही. मात्र तत्कालीन कालखंडात 2005 मध्ये जम्मू काश्मीर वगळता या माहिती अधिकाराची अंमलबजावणी 12 ऑक्टोबर 2005 सुरू झाली होती हे आपण विचार घेण्याची गरज आहे. आता त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा प्रश्नसुद्धा आयोगाकडून विचारला जाऊ शकतो किंवा कधी तो विचारला सुद्धा गेलेला आहे की माहिती अधिकाराच्या बाबतीत या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम ची जी काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट नेमकी काय होते, हेतू नेमके काय होते, उद्देश नेमके काय होते याही दृष्टीने थेरॉटिकली प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. तर त्यामुळे भारतामध्ये जेव्हा माहिती अधिकार अधिनियम 2005 हा लागू झाला किंवा पास झाला तेव्हा या अधिनियमाची कोणती उद्दिष्ट होती किंवा कोणत्या उद्दिष्टांना समोर ठेवून कोणत्या हेतूंना समोर ठेवून कोणत्या उद्देशांना समोर ठेवून हा कायदा केला गेलेला होता हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर त्यामध्ये पहिला उद्दिष्ट आपल्याला सांगता शकेल ते म्हणजे प्रत्येक सार्वजनिक अधिसत्तेच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करणे. कारण की मुळातच या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम 2005 जो आहे तो प्रशासनातली पारदर्शकता वाढावी, प्रशासनाचं उत्तरदायित्व जनतेप्रती वाढावं या हेतूनेच करण्यात आलेला होता. आणि त्यामुळे कामकाजामध्ये प्रशासकीय कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करणं हा या कायद्याचा हेतू होता असं म्हणायला जागा उरते. दुसरं उद्दिष्ट होतं सार्वजनिक अधिसत्तांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी. आता पहा की जी काही सार्वजनिक प्राधिकरणं आहेत, सार्वजनिक अधिसत्ता आहेत त्यांच्या नियंत्रणाखाली जी काही माहिती आहे ती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी हा माहिती अधिकार अधिनियम 2005 करण्यामागचा हेतू होता. कारण की कार्यालयीन गोपनीयता कायदा 1923 असेल म्हणजे ज्याला आपण ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट 1923 असं म्हणू शकतो. तर त्या सदराखाली अगोदर सहजासहजी माहिती उपलब्ध होत नव्हती. खुलेपणा किंवा मुक्तपणा हे आपल्या प्रशासकीय कामकाजाचं स्वरूप नव्हतं. मात्र माहिती अधिकार अधिनियम 2005 या ठिकाणी संमत झाल्यामुळे सार्वजनिक अधिसत्तांच्या नियंत्रणाखालील अनेक प्रकारची माहिती आपल्याला सहज पद्धतीने नागरिकांना उपलब्ध होऊ शकते किंवा उपलब्ध व्हावी या हेतूने सुद्धा हा जो काही कायदा आहे तो केला गेलेला होता हे मान्य करायला काही हरकत नाही. त्याचबरोबर स्वच्छ शासन ही संकल्पना दृढ करणे. कारण की प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात होणारा भ्रष्टाचार, कार्यविलंबता अशा वेगवेगळ्या कारणामुळे या ठिकाणी स्वच्छ प्रशासनाची जी काही भूमिका आहे ती प्रशासनाकडून पार पाडली जात नव्हती. आणि म्हणून ती स्वच्छ शासनाची किंवा सुशासनाची संकल्पना जी काय आहे ती एक प्रकारे अधिकाधिक दृढ व्हावी याही हेतूने हा कायदा केलेला आहे. सार्वजनिक व्यवहारातून भ्रष्टाचाराला हद्दपार करणे किंवा
त्याचबरोबर सार्वजनिक संस्थांमध्ये लोकशाहीला बळकट करणे, या दोन्ही हेतूंनी सुद्धा हा कायदा जो काय तो विचार घेतला होता. कारण की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की भ्रष्टाचार हा जो काय आहे तो मोठ्या प्रमाणात भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये जो बोकाळलेला होता, त्या भ्रष्टाचाराला आणि एक प्रकारे अपारदर्शी किंवा कार्यविलंबावर आधारित असणाऱ्या प्रशासकीय कामकाजाला या संबंध समस्येतून बाहेर काढण्यासाठी माहिती अधिकार अधिनियम 2005 जो काय तो खूप मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरलेला आहे, असंही इथं म्हणायला जागा होते. आणि त्यामुळे या सार्वजनिक व्यवहारातून भ्रष्टाचाराला हद्दपार करणे आणि त्या माध्यमातून कुठेतरी सार्वजनिक संस्थांमध्ये लोकशाहीला बळकटी मिळवून देणे, याही हेतूने हा कायदा प्रभावी ठरलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. नागरिकांचं सक्षमीकरण करणे, कारण की माहिती अधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांचं सक्षमीकरण का अपेक्षित आहे? का तर अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची माहिती जर नागरिकाला माहिती अधिकाराच्या माध्यमातून उपलब्ध होत असेल, तर त्यातून या ठिकाणी नागरिकाचं सामाजिक, आर्थिक सर्वच प्रकारचं सक्षमीकरण जे काय आहे ते व्हायला वेळ लागणार नाही, याही हेतूने हा कायदा जो काय तो केला गेलेला होता. त्याचबरोबर माहिती अधिकाराबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग स्थापन करणे, की ज्या ज्या काही अर्जदार आहेत किंवा जे काही अपीलकर्ते आहेत, तर त्यांनासुद्धा या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम 2005 खाली जी काही माहिती मागवायची आहे किंवा माहिती एक प्रकारे मिळवायची आहे, तर ती मिळवत असताना जी काही या ठिकाणी अडचण येणार आहे किंवा ज्या काही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरमध्ये जे माहिती मिळण्यामध्ये जर काही अडथळे येत असतील, तर त्याची दखल घेण्यासाठी केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाची सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये केली गेलेली आहे, की जेणेकरून कोणत्याही प्रकारे सामान्य नागरिकाला माहिती मिळवण्यामध्ये अडचण येऊ नये, हा त्या पाठीमागचा हेतू विचार घेतलेला आहे. तर त्यामुळे असे अनेक उद्दिष्ट समोर ठेवून माहिती अधिकार अधिनियम 2005 जो काय तो केला गेलेला होता. तर याही बाबतीत जर प्रश्न आपल्याला विचार केला तर हे माहिती असलं पाहिजे, की कोणत्या उद्दिष्टांना किंवा कोणत्या हेतूंना, कोणत्या उद्देशांना समोर ठेवून माहिती अधिकार अधिनियम 2005 जो काय तो केला गेलेला होता. त्याचबरोबर आता जाऊया आपण पुढे. या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम या कायद्यातल्या विभिन्न जे काही तरतुदी आहेत, त्या तरतुदींच्या दृष्टीने सुद्धा आयोगाकडून आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात, की ज्यामध्ये कलम 19च्या पातळीवर असणारी अपील याबाबतची जी काही तरतूद आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण की अपीलीय दृष्टिकोनातून जे काही वेगवेगळ्या प्रकारची प्रोसिजर आहे किंवा प्रक्रिया आहे, की सामान्य नागरिकाला या ठिकाणी आपल्याला माहिती प्राप्त करून घेत असताना जर काय माहिती अधिकाराच्या माध्यमातून, सहाय्यक माहिती अधिकाराच्या माध्यमातून जर योग्य प्रकारचं सहकार्य प्राप्त झालं नाही किंवा उपलब्ध माहिती योग्य पद्धतीने प्राप्त झाली नाही, तर अशा वेळेस त्याला अपील करण्याचा अधिकारसुद्धा या माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये दिलेला आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण तरतुदी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. तर यामध्ये कलम 19च्या पातळीवर जी काही अपील म्हणून असणारी तरतूद आहे, ती नेमकी कोणत्या पद्धतीने आहे त्याचाही विचार करण्याची गरज आहे, की कोणत्याही अर्जदार व्यक्तीला या कायद्याच्या कलम 7च्या पोटकलम 1 वा पोटकलम 3च्या खंड क नुसार विहित मुदतीत निर्णय प्राप्त झाला नसेल. कारण की जनरली या ठिकाणी माहिती अधिकाराच्या माध्यमातून जी काही माहिती अर्जदाराला प्राप्त करायची आहे, ती जी काही दिलेली विहित मुदत आहे 30 दिवसांची, तर त्या 30 दिवसांच्या मुदतीच्या आतमध्ये जर निर्णय प्राप्त झालेला नसेल किंवा माहिती प्राप्त झालेली नसेल किंवा माहिती अधिकाराच्या निर्णयाने तो व्यथित असेल किंवा समाधानकारक त्याला या ठिकाणी उत्तर प्राप्त झालेलं नसेल, तर अशा वेळेस या ठिकाणी त्या व्यक्तीला अशी मुदत संपल्यापासून वा असा निर्णय प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणातील माहिती अधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. म्हणजे जे काही प्रथम अपील असं आपण ज्याला म्हणतो, तर त्या प्रथम अपीलाचा विचार जो काय तो या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकेल. मग आता पहा की 30 दिवसांच्या आत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणातील माहिती अधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. आता इथं या ठिकाणी जी काही वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टिकोनातून मी अंडरलाईन केलेली आहे, तर ती अंडरलाईन खूप महत्त्वाची आहे. कारण की त्या बेसिसवर सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारतो किंवा किती दिवसांच्या आत प्रथम अपील जे काय आहे ते प्राप्त करता येऊ शकेल, याही दृष्टीने प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वपूर्ण तरतूद कोणती, की भले या ठिकाणी अर्जदार हा 30 दिवसांच्या आत अशा प्रकारचं अपील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे करू शकत असेल किंवा अपीलीय प्राधिकाऱ्याकडे करू शकत असले, तरी या ठिकाणी अपीलकर्त्याला अपील दाखल न करण्यासाठी पुरेसे कारण असल्याबाबत त्या अधिकाऱ्याची खात्री पटली तर मुदत संपल्यानंतरही तो अपील दाखल करून घेईल. आता पहा की बहुतांश विद्यार्थ्यांना हे समजत नाही की या ठिकाणी याचा नेमका अर्थ काय. तर बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येईल की या ठिकाणी अपीलकर्त्याला ते अपील दाखल करण्याकरिता जी काही मुदत दिलेली आहे किंवा 30 दिवसांच्या आत त्याने अपील दाखल करणं हे अपेक्षित आहे. पण जर का 30 दिवस उलटून गेलेले असतील, तर अशा वेळेस ते 30 दिवस उलटून जाण्यामागची जी काही कारणं आहेत, ती कारणं जर पुरेशी कारणं असतील, ही याची खात्री जर या ठिकाणी या अपीलीय प्राधिकाऱ्याला झालेली असेल, तर तो मुदत संपल्यानंतर सुद्धा ते अपील दाखल करून घेईल. किंवा काही विशिष्ट कारणामुळे किंवा काही अनिवार्य कारणामुळे या ठिकाणी संबंधित अर्जदार जो काय तो अपील दाखल करू शकला नाही 30 दिवसांच्या आत, मग ही कारणं पुरेशी आहेत किंवा ही कारणं योग्य आहेत याचा विचार करून या ठिकाणी
अपिलीय प्राधिकारी जो काय तो याची खात्री पटल्यानंतर मुदत संपल्यानंतर सुद्धा तो अपील दाखल करून घेईल. तर याही दृष्टिकोनातून तरतूद जी काय ती महत्त्वाची आहे, कारण की याच्याही बाबतीत प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. एवढंच नव्हे तर कलम 11 नुसार त्रयस्थ पक्षाची माहिती प्रकट केल्यामुळे त्याविरुद्ध अपील दाखल करायचे असेल तर आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत त्रयस्थ पक्ष अपील करू शकेल. आता पहा की बऱ्याच वेळा आपल्याकडे या ठिकाणी माहिती प्राप्त करत असताना एखादा जो काही पक्ष आहे तो त्रयस्थ पक्ष असू शकतो. आता त्रयस्थ पक्ष म्हणजे कोणत्या अर्थाने? बऱ्याच वेळा आपल्याला या ठिकाणी सार्वजनिक प्राधिकरणाशी संबंधित माहिती प्राप्त करत असताना सार्वजनिक प्राधिकरणाकडून जी काही माहिती दिली जात असते तर त्या माहितीमध्ये त्रयस्थ पक्षाचा संबंध जो काय तो येत असतो. जसं की आपण उदाहरणादाखल आपण विचार घेऊया की एस-टी मंडळाच्या पातळीवर या ठिकाणी जर काही आपल्याला माहिती प्राप्त करायची असेल किंवा महावितरण कंपनीच्या स्तरावर जर काही माहिती प्राप्त करायची असेल तर अशा वेळेस अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामांची जबाबदारी एखाद्या त्रयस्थ गोष्टीकडे किंवा त्रयस्थ पक्षाकडे या ठिकाणी सोपवलेली असते. तर मग अशा वेळेस त्या त्रयस्थ पक्षाकडून या ठिकाणी माहिती प्रकट केल्यामुळे त्याविरुद्ध अपील दाखल करायचे असेल तर आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत त्रयस्थ पक्ष अपील करू शकेल. म्हणजे ज्या त्रयस्थ पक्षाच्या बाबतची माहिती प्रकट केली गेलेली आहे त्याही त्रयस्थ पक्षाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी कलम 11 नुसार या कायद्यामध्ये दिला गेलेला आहे. आता हा त्रयस्थ पक्ष म्हणजे कोण किंवा जो कोणी या ठिकाणी सार्वजनिक प्राधिकरणाला सहकार्य करतोय त्या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कार्यामध्ये, आणि हा त्रयस्थ पक्ष जो आहे तो या ठिकाणी खाजगी सुद्धा असू शकतो. तर मग असा हा त्रयस्थ पक्ष जो आहे तो या ठिकाणी त्याच्याबाबतची माहिती प्रकट केल्यामुळे, म्हणजे आता पहा की आपल्याकडे बऱ्याच वेळा असं दिसून येईल की सार्वजनिक पातळीवर एखाद्या फ्लायओव्हरचं काम चालू आहे तर फ्लायओव्हरच्या कामाची जबाबदारी एखाद्या गुत्तेदाराकडे दिलेली असते किंवा एक प्रकारे एखाद्या कंत्राटदाराकडे दिलेली असते, किंवा रस्त्यांच्या कामाची जबाबदारी सुद्धा आपल्याकडे एखाद्या गुत्तेदाराकडे किंवा कंत्राटदाराकडे दिलेली असते. तर मग अशा वेळेस संबंधित कंत्राटदार किंवा तो संबंधित या ठिकाणी एक प्रकारे गुत्तेदार जो आहे तो त्रयस्थ पक्ष ओळखला जातो. तर मग अशा या त्रयस्थ पक्षाची माहिती प्रकट केल्यामुळे त्याविरुद्ध अपील दाखल करायची असेल तर आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत त्रयस्थ पक्ष अपील करू शकेल. तर त्रयस्थ पक्षाला सुद्धा अशा या प्रक्रियेमध्ये आपली बाजू मांडण्याची संधी जी काय ती असते, आणि मग अशा या आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत त्रयस्थ पक्ष अपील करू शकेल. अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी या कायद्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येतो. तर हाही भाग आपण इथं चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर पोट कलम 1 खालील निर्णयाविरुद्धचे दुसरे अपील, म्हणजे प्रथम अपीलाच्या नंतर दुसरे अपीलाचा ज्यावेळेस आपण विचार करू शकतो तर या दुसऱ्या अपीलचाही संदर्भ महत्त्वाचा आहे, का तर या दुसऱ्या अपीलाबाबत सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे पोट कलम 1 खालील निर्णयाविरुद्धचे दुसरे अपील ज्या दिनांकास निर्णय घ्यायला हवा होता वा प्रत्यक्षात मिळाला त्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत केंद्र वा राज्य आयोगाकडे अपील दाखल करता येईल. म्हणजे जे काही दुसरे अपील आहे ते दुसरे अपील या ठिकाणी केंद्र वा राज्य माहिती आयोगाकडे दाखल करता येईल. पहिलं जे अपील आहे किंवा प्रथम अपील जे काय आहे ते त्याच सार्वजनिक प्राधिकरणातल्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याकडे किंवा वरिष्ठ अपीली प्राधिकाऱ्याकडे दाखल करता येतं. तर त्या पद्धतीने या ठिकाणी दुसरं अपील जे आहे ते त्या पहिल्या अपीलाचा निर्णय जो आहे तो निर्णय आल्यानंतर आणि त्या निर्णय दिलेल्याच्या दिनांकापासून किंवा तारखेपासून 90 दिवसांच्या आत केंद्र व राज्य आयोगाकडे अपील संबंधित अर्जदाराला करता येऊ शकेल या प्रथम अपीलाच्या निर्णयाच्या विरुद्ध. अपील दाखल न करण्यासाठी आता पहा पुन्हा एकदा तशाच प्रकारचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो जसा याआधी प्रथम अपीलाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळाला आहे की अर्जदाराला अपील दाखल न करण्यासाठी वाजवी कारणे होती अशी खात्री झाल्यास मुदतीनंतर सुद्धा अपील दाखल करून घेतले जाईल. म्हणजे ज्या पद्धतीने प्रथम अपीलाच्या अंतर्गत अर्जदाराला काही कारणामुळे अपील मुदतीच्या आत दाखल करता आलेलं नाही, तसंच दुसरं अपील दाखल करताना सुद्धा अर्जदाराला ही मुभा दिलेली आहे की काही कारणास्तव जर तो अपील दाखल करू शकला नसेल आणि त्याची खात्री जर या ठिकाणी आयोगाकडून पटली असेल तर मुदतीनंतर सुद्धा अपील दाखल करून घेतले जाऊ शकते. ही तरतूद या ठिकाणी दुसऱ्या अपीलाच्या बाबतीत इथं आपल्याला पाहायला मिळते या माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये. त्याचबरोबर त्रयस्थ पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी केंद्र व राज्य माहिती आयोग देईल. म्हणजे असं नाही की फक्त अर्जदारालाच आपली बाजू मांडण्याची संधी मिळते, तर त्याचबरोबर या ठिकाणी त्रयस्थ पक्षाला सुद्धा आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. हेही या ठिकाणी या अपीलीय प्रक्रियेमध्ये आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर अपील नाकारण्यात आले तर त्याबाबतचे समर्थन सिद्ध करण्याची जबाबदारी माहिती अधिकाऱ्यावर असेल, किंवा जर का या ठिकाणी अर्जदाराने जे काही अपील केलेलं आहे तर ते अपील नाकारण्यात आलेलं असेल तर त्या अपील नाकारण्याबाबतची कारणं संबंधित माहिती अधिकाऱ्याने ते अपील का नाकारलेलं आहे याबाबतची कारणं देण्याचं समर्थन आणि ते समर्थन सिद्ध करण्याची जबाबदारी ही माहिती अधिकाऱ्यावर असेल. कारण की बऱ्याच वेळा आपल्याकडे असं दिसून येतं किंवा माहिती अधिकारी असेल, सहाय्यक माहिती अधिकारी असेल, यांच्याकडून सुद्धा माहिती देण्याच्या बाबतीत टाळाटाळ केली जाते किंवा चुकीची अपुरी माहिती दिली जाते, किंवा या ठिकाणी जे काही संबंधित अपीलकर्त्याने अपील केलेलं आहे ते नाकारलं जातं. तर अशा वेळेस संबंधित त्या माहिती अधिकाऱ्याला आपण अपील का नाकारलेलं आहे याचं समर्थन सिद्ध करण्याची कारणंसुद्धा देता आली पाहिजेत. तर ही पण तरतूद या ठिकाणी महत्त्वाची आहे. अपील दाखल केलेल्या तारखेपासून 29 वा 45 दिवसांपेक्षा अधिक नसेल
पहा, ही कायद्याची भाषा आहे ती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की याच भाषेचा वापर करून आयोगाकडून सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर त्यामुळे अपील दाखल केलेल्या तारखेपासून 29 वा 45 दिवसांपेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीत लेखी कारण नमूद करून निकालात काढण्यात येईल. म्हणजे संबंधित अपीलाचा जो काही निर्णय आहे किंवा संबंधित अपीलाचा जो काही निकाल आहे तो एक प्रकारे अपील दाखल केलेल्या तारखेपासून 29 वा 45 दिवसांपेक्षा अधिक नसेल, म्हणजे 30 वा 45 दिवसांच्या आतच या ठिकाणी याबाबतचा जो काही निकाल आहे तो काढण्यात येईल, असंही तरतूद या ठिकाणी या माहिती अधिकार कायद्यामध्ये स्पष्ट केली गेलेली आहे. तर त्यामुळे या ठिकाणी प्रथम अपील याबाबतची तरतूद असेल, दुसऱ्या अपीलबाबतची तरतूद असेल, तर या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्यासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर कलम 20 यानुसार सुद्धा एक महत्त्वपूर्ण तरतूद केलेली आहे, ती म्हणजे शिक्षा किंवा शास्ती ज्याला आपण म्हणू शकतो, दंड असं म्हणू शकतो. तर एक लक्षात घ्या की जर का माहिती अधिकाऱ्याने वाजवी कारणाशिवाय अर्ज स्वीकारण्यास नकार दिला वा वेळेत माहिती दिली नाही, चुकीची, अपूर्ण वा दिशाभूल करणारी माहिती दिली व माहिती नष्ट केली वा माहिती सादर करण्यात कोणत्याही प्रकारे अडथळा आणला असे केंद्रीय व राज्य माहिती आयोगाचे मत झाले तर असा अर्ज स्वीकारेपर्यंत आणि माहिती देईपर्यंत प्रत्येक दिवसाला ₹250 इतका दंड आकारला जाईल. आता पहा की माहिती अधिकाऱ्याच्या बाबत दंड आकारण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार कुणाकडे आहे, तर केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोगाकडे आहे. तो प्रथम अपिली अधिकाऱ्याकडे किंवा एक प्रकारे अपिलीय प्राधिकाऱ्याकडे आहे असं म्हणता येऊ शकत नाही. तो आहे अधिकार केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोगाकडे. तर त्यामुळे ही जी काही पूर्ण कलम 20 मधली तरतूद आहे या कायद्याच्या दंडाच्या दृष्टीकोनातून किंवा शास्तीच्या दृष्टीकोनातून, तर ती जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की माहिती अधिकाऱ्याने वाजवी कारणाशिवाय जी काही वाजवी कारणं आहेत, समर्थनीय कारणं आहेत, ती जर माहिती अधिकारी देऊ शकला नाही आणि त्या वाजवी कारणांशिवाय जर तो अर्ज स्वीकारण्यास नकार देत असेल किंवा वेळेत माहिती दिली जात नसेल, चुकीची व अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती जर दिली जात असेल, मागितलेली माहिती नष्ट केली गेलेली असेल त्याच्या माध्यमातून किंवा माहिती सादर करण्यात कोणत्याही प्रकारे तो अडथळा आणत असेल, तर अशा वेळेस या ठिकाणी केंद्रीय आणि राज्य माहिती आयोग याचं हे जर मत तयार झालं की असा प्रकार माहिती अधिकाऱ्याकडून झालेला असेल, तर अशा वेळेस अर्ज स्वीकारेपर्यंत आणि माहिती देईपर्यंत प्रत्येक दिवसाला ₹250 इतका दंड आकारला जाईल. म्हणजे माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून अर्ज स्वीकारेपर्यंत किंवा माहिती देईपर्यंत संबंधित माहिती अधिकाऱ्याबाबत प्रत्येक दिवसाला ₹250 असा जो काही दंड आहे तो आकारला जाईल. या ठिकाणी अशी तरतूदसुद्धा केली गेलेली आहे कलम 20च्या आधारावर. एवढंच नव्हे तर तथापि म्हणजे असं असलं तरीसुद्धा अशा शिक्षापात्र दंडाची रक्कम ₹25,000 अधिक असणार नाही, हेही या ठिकाणी विचार घेतले गेलेले आहे कायद्यामध्ये. की भले या ठिकाणी प्रत्येक दिवसाला ₹250 इतका दंड आकारला जात असला तरी या शिक्षापात्र दंडाची रक्कम ही ₹25,000 अधिक असणार नाही, अशी तरतूद या ठिकाणी या कायद्यामध्ये केलेली आहे. तथापि अशी शिक्षा लादण्यापूर्वी माहिती अधिकाऱ्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येईल. म्हणजे जर पहा की मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये प्रत्येक स्तरावर आपल्याला असं चित्र पाहायला मिळेल की अपिली प्रक्रियेमध्ये त्रयस्थ पक्षाला सुद्धा आपली बाजू मांडण्याची संधी दिलेली आहे, अर्जदाराला सुद्धा आपली बाजू मांडण्याची संधी दिली गेलेली आहे आणि किंबहुना जो माहिती देणारा माहिती अधिकारी आहे त्याला सुद्धा आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे, असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. का तर या माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये नैसर्गिक न्यायतत्वाचं पालन केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला, मग तो अर्जदार असो किंवा त्रयस्थ पक्ष असो किंवा माहिती अधिकारी असो, या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी वाजवी संधी दिली गेलेली आहे माहिती बाजू मांडण्यासंबंधीची. त्याने केलेली कृती ही वाजवी होती हे सिद्ध करण्याचे काम माहिती अधिकाऱ्यावर असेल. म्हणजे संबंधित माहिती अधिकाऱ्याला या ठिकाणी हे पटवून सांगता आलं पाहिजे की त्याने जी काही कृती केलेली आहे ती कृती हे या ठिकाणी योग्य आहे हे सिद्ध करण्याचं काम माहिती अधिकाऱ्यावर असेल. जर का तो योग्य पद्धतीने ते समजावून सांगू शकला, पटवून सांगू शकला, तरच मग या ठिकाणी त्याच्यावर जी काही कारवाई होणार आहे ती कारवाई होऊच शकेल असं म्हणता येऊ शकणार नाही, कारण की त्याची जी काही कारणं आहेत ती कारणं वाजवी आहेत असा जर केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोगाला जर विश्वास वाटला तर निश्चितपणे त्याच्याबाबत या ठिकाणी कारवाई टाळली जाऊ शकते. दोषी आढळलेल्या माहिती अधिकाऱ्याविरुद्ध त्याला लागू असलेल्या सेवा नियमामध्ये शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करेल. म्हणजे ज्या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये काम करणार आहे, जो माहिती अधिकारी ज्या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये काम करणार आहे, अशा या माहिती अधिकाऱ्याविरुद्ध जर तो दोषी आढळला तर त्याला लागू असलेल्या सेवा नियमामध्ये शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस आयोगाकडून केली जाऊ शकेल. म्हणजे अशा प्रकारच्या शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असं आयोग संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या वरिष्ठांना
सांगू शकतं किंवा तसे दिशानिर्देश जे काय ते देऊ शकतं. तर त्यामुळे दोषी आढळलेल्या या माहिती अधिकाराविरुद्ध आयोग जे काय आहे ते त्याला लागू असलेल्या सेवा नियमामध्ये शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करू शकते, हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर पहा की या केंद्रीय माहिती आयोग असेल किंवा राज्य माहिती आयोग असेल, या दोन्ही आयोगांच्या बाबतीत या ठिकाणी नेमके या माहिती अधिकाराच्या बाबतीत दंड लावण्याच्या बरोबरच या ठिकाणी शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्याबाबतचे सुद्धा अधिकार दिलेले आहेत, हेही आपण इथं चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहोत या माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये, तो म्हणजे कोणता, तर केंद्रीय माहिती आयोगाची रचना. आता मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी याही बाबतीत आयोगाने बरेचसे प्रश्न जे काय ते विचारलेले आहेत. आपण पाहू शकता की या ठिकाणी स्क्रीनवर मी केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतचे जे काही लोगो आहे तो लोगो दिलेला आहे, की ज्यामध्ये या ठिकाणी एक चावी संबंधीचा एक संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो त्या आकृतीमध्ये किंवा चिन्हामध्ये किंवा एकंदरीत लोगोमध्ये, आणि सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन असा जो उल्लेख आहे तो या ठिकाणी चावीच्या माध्यमातून स्पष्ट केलेला आहे, आपल्याला दिसून येतो लोगोच्या अंतर्गत. तर एकंदरीत या लोगोचा असाही अर्थ आपण काढू शकतो किंवा प्रत्येक नागरिकाला प्रशासकीय कामकाजाविषयीची संबंध माहिती जी काय आहे ती काढण्याचा अधिकार आहे, आणि माहिती अधिकार अधिनियम 2005 ही त्याची चावी आहे. याही अर्थाने या ठिकाणी या लोगोचा विचार करायला काय हरकत नाही. त्याचबरोबर केंद्रीय माहिती आयोगाची जेव्हा आपण रचना विचार घेतो तेव्हा या ठिकाणी एक लक्षात घ्या की केंद्रीय माहिती आयोगाच्या रचनाविषयी सुद्धा राज्यसेवेमध्ये पूर्व परीक्षेला असो मुख्य परीक्षेला असो बहुतांश वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, किंवा संयुक्त गट ब असो क असो याही अंतर्गत प्रश्न विचारण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला केंद्रीय माहिती आयोगाची रचना आणि राज्य माहिती आयोगाची रचना या दोन्ही बाबतीत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयारी ठेवणे हे गरजेचं आहे, कारण की त्याही बाबतीत आयोगाकडून प्रश्न विचारले जातात, MPSCकडून प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने आपण केंद्रीय माहिती आयोगाची रचना आणि राज्य माहिती आयोगाच्या रचनेला विचार देऊ शकतो, कारण की एकदा का तुम्ही केंद्रीय माहिती आयोगाची रचना जर योग्य पद्धतीने सर्व घटकांच्या सह लक्षात ठेवली तर तशाच प्रकारची रचना ही राज्य माहिती आयोगाची सुद्धा आहे. म्हणजे काही फरक वगळता जर आपण सगळ्या गोष्टी जर योग्य पद्धतीने टेक्निकली तांत्रिक पद्धतीने लक्षात ठेवल्या तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी केंद्रीय माहिती आयोगाची रचना आणि राज्य माहिती आयोगाची रचना लक्षात ठेवण्यामध्ये येऊ शकणार नाही. का तर जेणेकरून याच्यावरच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला तंतोतंत पद्धतीने देता येऊ शकतील, फॅक्ट बेसिसवर असोत किंवा थेरोटिकल बेसिसवर असोत. आता पहा, केंद्रीय माहिती आयोगाची रचना आपण जेव्हा विचार घेतो तेव्हा या ठिकाणी केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतात. तर राज्य माहिती आयोगामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो की राज्य माहिती आयोगाच्या अंतर्गत सुद्धा या ठिकाणी एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतात असं म्हणायला जागा होते. आणि म्हणून या ठिकाणी एक लक्षात घ्या की राज्य स्तरावर सुद्धा असणारं जे काही राज्य माहिती आयोग आहे त्याबाबतचा सुद्धा संदर्भ जो काय आहे तो त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक निवड समितीच्या शिफारशी आधारे राष्ट्रपती करतात. आता पहा, आणखीन एक मी तो संदर्भ इथे दिलेला आहे, तो स्क्रीनवर आपण जाणीवपूर्वक पाहू शकता की सध्या केंद्रीय माहिती आयुक्त पातळीवर या ठिकाणी कोण केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून कार्यरत आहेत हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हरिलाल समरिया हे सध्या या ठिकाणी आपल्या केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक निवड समितीच्या शिफारशीच्या आधारे राष्ट्रपती करतात. कोण करतात तर राष्ट्रपती करतात, आणि जी काही निवड समिती असते त्या निवड समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की त्याही बाबतीत आयोगाकडून प्रश्न विचारले गेले आहेत की केंद्रीय माहिती आयोग असो किंवा राज्य माहिती आयोग असो या ठिकाणी जी निवड समिती आहे तर त्या निवड समितीच्या अंतर्गत कोणाकोणाचा समावेश असतो. जसं आपण आता केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीत जर विचार केला तर केंद्रीय माहिती आयोगाच्या निवड समितीमध्ये पंतप्रधान हे निवड समितीचे अध्यक्ष असतात, लोकसभा विरोधी पक्षनेते, पंतप्रधानांनी नेमलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे या ठिकाणी या निवड समितीचे सदस्य असतात. मग आता पहा की केंद्रीय माहिती आयोगाच्या एक प्रकारे सदस्यांची किंवा माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये शिफारस करणारी जी निवड समिती आहे त्या निवड समितीमध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली जे काही इतर 2 सदस्य असतात त्यामध्ये लोकसभा विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिश्चित केलेला एक कॅबिनेट मंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश असतो. पण जेव्हा आपण राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत विचार करतो तेव्हा राज्य माहिती आयोगामध्ये ही जबाबदारी मुख्यमंत्री की जे या निवड समितीचे अध्यक्ष असतात आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते याचाही समावेश त्याच्यामध्ये असतो, आणि मुख्यमंत्र्यांनी नेमलेला एक कॅबिनेट मंत्री याचाही या ठिकाणी त्याचा विचार केला जाऊ शकतो. म्हणजे राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत तसा विचार आपल्याला काय करायला हरकत नाही, त्या अर्थाने इथं संदर्भ आपल्याला सांगता येऊ शकेल. मग आता पहा की एक प्रकारे या ठिकाणी हे जे काही केंद्रीय माहिती आयोगाची रचना आहे ती पाहत असताना या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त, नेमणूक राष्ट्रपतींच्या माध्यमातून, आणि नेमणूक करण्याच्या आधी जी निवड समितीच्या माध्यमातून शिफारस करणारी निवड समिती असते त्या निवड समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो, केंद्राच्या स्तरावर सुद्धा आणि राज्य स्तरावर सुद्धा. त्यानंतर आणखीन महत्त्वाचा घटक म्हणजे काय
तर जनरली आपल्याकडे असं चित्र दिसून येतं आहे की मागच्या 2014च्या लोकसभा निवडणुकांनंतर भारतामध्ये लोकसभेच्या पातळीवर विरोधी पक्षाला जे काही आवश्यक असं संख्याबळ आहे ते प्राप्त होत नसल्यामुळे जे काही या ठिकाणी नियमावलीनुसार म्हणजे आपल्याकडे लोकसभा विरोधी पक्षनेता पद प्राप्त करण्यासाठी लोकसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 1/10 जागा ज्या आहेत त्या लोकसभेतल्या विरोधी पक्षाला प्राप्त झाल्या पाहिजेत. पण जनरली या ठिकाणी काँग्रेस पक्षाला या आधीच्या 2 निवडणुकांमध्ये प्राप्त होण्यासाठी अडचण आली होती आणि त्यामुळे ही तरतूद करण्याची गरज भासलेली आहे की लोकसभा नेता म्हणून एखाद्या व्यक्तीला मान्यता देण्यात आली नसेल त्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या गटाच्या नेत्यास विरोधी पक्षनेता मानण्यात येईल. म्हणजे जर का संख्याबळ विरोधी पक्षाकडे लोकसभा विरोधी पक्षनेत्याच्या दृष्टिकोनातून नसेल तर अशा वेळेस एक प्रकारे लोकसभा नेता म्हणून एखाद्या व्यक्तीला मान्यता देण्यात आली नसेल तर त्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या गटाच्या नेत्यास विरोधी पक्ष नेता म्हणून मानण्यात येईल. म्हणजे हे स्पष्टीकरण या कायद्यामध्ये दिले गेलेलं आहे की एक प्रकारे या ठिकाणी लोकसभेच्या पातळीवर असो किंवा विधानसभेच्या पातळीसुद्धा, कारण की आजही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या अंतर्गत विरोधी पक्षाच्या पातळीवर विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी जी काय आवश्यक संख्याबळ पाहिजे 1/10च्या नियमानुसार ते प्राप्त नाही आहे कोणत्याच पक्षाकडे, ना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे किंवा काँग्रेस पक्षाकडे, ना उबाटा शिवसेना गटाकडे. तर या कोणत्याही पक्षाकडे या ठिकाणी हे संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद देत असताना नेमकं ते कशा पद्धतीने द्यावं याबाबतचा जो काही तिढा आहे तो निर्माण झालेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून एखाद्या व्यक्तीला मान्यता देण्यात आलेली नसेल तर त्या बाबतीत विधानसभेतील सरकारच्या विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या गटाच्या नेत्यास विरोधी पक्षनेत्या मान्यता येईल. या अर्थाने या ठिकाणी हे जे काही पद आहे ते त्या व्यक्तीला दिलं जाऊ शकतं. तर हे स्पष्टीकरण या कायद्यामध्ये दिलं गेलेलं आहे, हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर या ठिकाणी मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त हे कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता, व्यवस्थापन, जनसंपर्क माध्यम किंवा प्रशासन व नियमन या क्षेत्रात नैपुण्य असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती असाव्यात असाही संदर्भ या ठिकाणी महत्त्वपूर्ण पद्धतीने सांगता येऊ शकेल. का तर एकंदरीत मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त या पदावर येणाऱ्या व्यक्ती कोणत्या क्षेत्रातल्या असाव्यात किंवा कोणत्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून त्या तज्ज्ञ असल्या पाहिजेत या दृष्टीने हा संदर्भ जो काय तो महत्त्वाचा आहे असं म्हटलं तरी चालेल. मग आता पहा की या ठिकाणी याचा संदर्भ केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा लागू पडतो आणि राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा लागू पडतो की राज्य माहिती आयोगाच्या अंतर्गत सुद्धा जे काही मुख्य माहिती आयुक्त आहेत, राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांना सुद्धा कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता, व्यवस्थापन, जनसंपर्क माध्यम, प्रशासन आणि नियमन या क्षेत्रात नैपुण्य असणाऱ्या सार्वजनिक जीवनातील व्यक्ती या पदावर असाव्यात हा निकष जो काय तो लागू केलेला आहे. तर त्यामुळे पात्रता थोडक्यात आपण म्हणू शकतो किंवा कोणत्या क्षेत्रातल्या व्यक्ती या पदासाठी पात्र असाव्यात या अर्थाने हा संदर्भ महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त हे संसदेचे किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य नसावेत, ते लाभाच्या पदावर नसावेत, ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावेत, कोणत्याही उद्योगधंदा किंवा व्यवसाय करणारे नसावेत. तर अशी ही या ठिकाणी थोडीशी पात्रता या पदासंबंधी स्पष्ट केलेली आहे किंवा शर्ती स्पष्ट केलेल्या आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे हा जो काही नियम आहे तो जसा केंद्रीय माहिती आयोगाला लागू आहे तसाच तो राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा लागू आहे की ते कोणत्याही प्रकारच्या संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या सदस्य नसावेत किंवा कोणत्याही लाभ पदावर नसावेत किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून ते कोणत्याही उद्योगधंदा किंवा व्यवसाय करणारे नसावेत. त्यामुळे हे दोन्ही निकष दोन्ही आयोगांना लागू पडतात. त्यानंतर या आयोगाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि या आयोगास केंद्र सरकारच्या पूर्व मान्यतेने भारतात अन्य ठिकाणी कार्यालय स्थापन करता येतात. म्हणजे या ठिकाणी एकंदरीत प्रशासकीय कामकाजाचा विचार केला, या आयोगाच्या प्रशासकीय कामकाजाचा विचार केला तर या आयोगाचं मुख्य जे काही कार्यालय आहे ते दिल्ली स्थित आहे आणि केंद्र सरकारच्या पूर्व मान्यतेने अन्य ठिकाणी सुद्धा या ठिकाणी या आयोगाची इतर कार्यालय जी काही ती स्थापन होऊ शकतात किंवा स्थापन झालेली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन काही गोष्टी ज्या आहेत या केंद्रीय माहिती आयोगाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की त्याही बाबतीत आयोगाकडून जे काही प्रश्न आहेत ते विचारले आपल्याला दिसून येतील. त्यामध्ये कोणती तर एक लक्षात घ्या की या आयोगामध्ये काम करणारे जे मुख्य माहिती आयुक्त आहेत, माहिती आयुक्त यांच्या पदावधी संबंधी किंवा एकंदरीत आणखी त्यांच्या कार्यकालावरती सुद्धा प्रश्न आयोगाकडून विचारले जातात. जसं मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत पदावर राहतात. माहिती आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त हे 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत पदावर राहतात. ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात.
या दोन्ही तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याच्या गरज आहे जेव्हा आपण केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीत विचार करतो, किंवा राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा हीच तरतूद लागू पडते की राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त जे आहेत त्यांच्याही बाबतीत असंच म्हटलं गेलेलं आहे की 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत ते पदावर राहतात आणि राज्य माहिती आयोगाचे सुद्धा मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त हे पुनर्नियुक्तीसाठी पात्र नाहीत, हे इथं आपलं सांगता येऊ शकेल. तर त्यामुळे ह्या दोन्ही आयोगांच्या दृष्टिकोनातून ही तरतूद लागू पडते. परंतु माहिती आयुक्ताची मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक झाली असेल तर माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त म्हणून जो काही होणारा त्यांचा एकूण कालावधी आहे तो 5 वर्षाहून अधिक असणार नाही किंवा 5 वर्षापेक्षा अधिक असणार नाही. ऑब्व्हियसली या ठिकाणी जी काही पदावधीची तरतूद केलेली आहे ती काय आहे की 5 वर्ष किंवा 65 वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत. मग त्यामुळे या ठिकाणी त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मुख्य माहिती आयुक्त पदाचं सुद्धा पद भूषवलेलं असेल किंवा माहिती आयुक्त पदाचं पद सुद्धा भूषवलेलं असेल तर दोन्ही पदांचा विचार करता त्यांचा पदावधी हा 5 वर्षच असणं अपेक्षित आहे. त्यामुळे माहिती आयुक्त हा मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमला गेलेला असला तरीसुद्धा त्या माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त या दोघांचाही किंवा दोन्ही पदांचाही कार्यकाल जो काय तो या ठिकाणी 5 वर्षाहून अधिक असणार नाही, ही तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. तर त्यामुळे पद कोणतंही असू द्या, मुख्य माहिती आयुक्त पद असू द्या किंवा माहिती आयुक्त पद असू द्या, दोन्ही पदं एखाद्या व्यक्तीने उपभोगलेली असेल तर त्या दोन्ही पदांचा एकूण कालावधी हा या ठिकाणी 5 वर्षाहून अधिक असणार नाही, हेही आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांना पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीच्या समक्ष किंवा त्याने नियुक्त केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या समक्ष शपथ घ्यावी लागते. आता मित्रांनो एक लक्षात घ्या की जसं आपण या ठिकाणी मगाशी पाहिलं होतं की एक प्रकारे राष्ट्रपती हे या पदावरील व्यक्तींची नियुक्ती करत असतात, तर तसंच या ठिकाणी इथं आपल्याला याचाही संदर्भ देता येऊ शकेल की शपथ संबंधित पदासंबंधीची जी काही शपथ आहे ती शपथ या ठिकाणी विचारात घेत असताना मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांना पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या समोर किंवा राष्ट्रपतींच्या समक्ष किंवा इतर त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या समक्ष ही या पदासंबंधीची शपथ घ्यावी लागते. घटक राज्य स्तरावर राज्यपाल या राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि इतर मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करत असतात. त्यामुळे राज्यपालांच्या समक्ष किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या समक्ष ही शपथ घ्यावी लागते. त्यामुळे दोन्ही आयोगांच्या बाबतीत त्या ठिकाणी हे तत्व जे काय लागू पडतं. मुख्य माहिती आयुक्तास कोणत्याही वेळी राष्ट्रपतीस उद्देशून आपल्या सहीनिशी पत्र लिहून पदाचा राजीनामा देता येतो. म्हणजे मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त या दोघांनाही आपला राजीनामा द्यायचा असेल तर ते राष्ट्रपतींना पत्र लिहून आपला पदाचा राजीनामा सहीनिशी देऊ शकतात. हीच तरतूद घटक राज्य स्तरावर आपण राज्यापासून विचार घेतली तर राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त हे जी काही पद आहेत ते राज्यपालांना उद्देशून आपला पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्त यांना मुख्य निवडणूक आयुक्ताप्रमाणे माहिती आयुक्तास निवडणूक आयुक्ताप्रमाणे वेतन व भत्ते दिले जातात. आता मित्रांनो एक लक्षात घ्या की या ठिकाणी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या वेतन भत्तेचाही संबंध या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. का तर एकंदरीत मुख्य माहिती आयुक्त यांनी निष्पक्ष वातावरणात काम करावं, निर्भय वातावरणात काम करावं, स्वतंत्र पद्धतीने काम करावं ही अपेक्षा आहे. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ज्या पद्धतीने या ठिकाणी निष्पक्ष वातावरणात काम करतात, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ज्या पद्धतीने निष्पक्ष वातावरणात करतात किंवा एकंदरीत आपल्या न्यायिक व्यवस्थेमध्ये काम करणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे न्यायाधीश आहेत ते निष्पक्ष किंवा स्वतंत्र वातावरणात काम करतात, त्याच पद्धतीने या मुख्य माहिती आयुक्तांनी सुद्धा त्या पद्धतीने काम करावं या हेतूने यांना जे काही वेतन व भत्ते आहेत त्याचा विचार जो काय तो केला गेलेला आहे. आणि ते वेतन व भत्ते त्यांना मुख्य निवडणूक आयुक्तांप्रमाणे दिले जातात. आणि माहिती आयुक्तास जे मुख्य माहिती आयुक्त सोडून इतर जे काही माहिती आयुक्त आहेत तर त्या माहिती आयुक्तास निवडणूक आयुक्तांप्रमाणे वेतन व भत्ते दिले जातात. म्हणजे मुख्य माहिती आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्तांप्रमाणे आणि इतर माहिती आयुक्तांना निवडणूक आयुक्तांप्रमाणे वेतन व भत्ते दिले जातात. हे केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीत आपल्याला सांगता येऊ शकेल. आणि राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर राज्य माहिती आयोगाच्या अंतर्गत मुख्य माहिती आयुक्तास हे या ठिकाणी निवडणूक आयुक्तांप्रमाणे वेतन दिले जातं आणि राज्य माहिती आयुक्तास या ठिकाणी मुख्य सचिवाप्रमाणे वेतन दिलं जातं. म्हणजे राज्याचा जो काही मुख्य सचिव असतो त्यांच्या प्रमाणे या ठिकाणी वेतन जे काय ते दिलं जातं. मी पुन्हा एकदा सांगतोय की एक प्रकारे जे राज्याच्या पातळीवर राज्य मुख्य माहिती आयुक्त असतात त्यांना निवडणूक आयुक्तांप्रमाणे वेतन दिलं जातं आणि जे काही राज्य माहिती आयुक्त असतात त्यांना राज्याच्या मुख्य सचिवाच्या प्रमाणे या ठिकाणी हे जे काही वेतन आहे ते वेतन भत्ते दिले जातात. तर त्यामुळे कोणाला कोणत्या पदाप्रमाणे वेतन दिलं जातं याबाबतची ही जी काही पूर्ण तरतूद आहे मग ती केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीत असो किंवा राज्य माहिती आयुक्ताच्या बाबतीत असो तर ती या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याही बाबतीत आयोगाकडून प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपती मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तास त्यांच्या कार्यकाळात पदावरून दूर करू शकतात. आता मित्रांनो लक्षात घ्या की ज्या पद्धतीने राष्ट्रपती
हे या ठिकाणी मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तास पदावरून त्यांच्या कार्यकाळात दूर करू शकतात. तसं घटक राज्य स्तरावर सुद्धा राज्यपाल हे या ठिकाणी राज्य मुख्य माहिती आयुक्तास किंवा एक प्रकारे राज्य माहिती आयुक्तास पदावरून दूर करू शकतात. हेही लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण की एक लक्षात घ्या की आपल्याला याही बाबतीत प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे, MPSCला वाव आहे का, तर या ठिकाणी या दृष्टिकोनातून सुद्धा आयोगाने बरेच वेळा प्रश्न विचारले दिसून येतात. ज्या पद्धतीने एक लक्षात घ्या की आपल्याकडे कलम 315 ते 323 अंतर्गत विभिन्न प्रकारच्या 3 आयोगांची तरतूद केलेली आपल्याला घटनेमध्ये पाहायला मिळते. म्हणजे घटनेच्या कलम 315 ते 323 अंतर्गत संघ लोकसेवा आयोग असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा संयुक्त लोकसेवा आयोग असेल, या तिघांची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या अंतर्गत सुद्धा आपल्याला असं चित्र दिसून येईल की संघ लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांच्या बाबतीत पदावरून दूर करण्याच्या दृष्टीने सुद्धा तरतूद जी काही ती पाहायला मिळते. तर त्या अध्यक्ष सदस्यांना पदावरून दूर करण्याच्या बाबतीत ज्या काही कारणांचा विचार केला गेलेला आहे की कोणत्या कारणास्तव त्यांना पदावरून दूर केलं जातं, ज्या काही कारणांचा विचार या ठिकाणी कलम 315 ते 323 अंतर्गत आपल्याला या तिन्ही आयोगांच्या दृष्टीतून पाहायला मिळतो. तसाच संदर्भ या ठिकाणी या केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा लागू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्यामुळे राष्ट्रपती मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तास त्यांच्या कार्यकाळात पदावरून दूर करू शकतात जर ते नादार, दिवाळखोर म्हणून ठरवण्यात आले असेल तर. म्हणजे संबंधित मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त, मग तो या ठिकाणी केंद्राचा असो अथवा राज्य माहिती आयोगाचा असो, जर तो नादार किंवा दिवाळखोर म्हणून ठरवण्यात आलेला असेल तर, किंवा इतर ठिकाणी त्याने सवेतन काम स्वीकारलं असेल किंवा पद स्वीकारलं असेल तर. म्हणजे पहा की प्रत्येक ठिकाणी मी किंवा हा संदर्भ दिलेला आहे, तो देण्यामागचा हाच हेतू आहे का, तर वेगवेगळ्या कारणांच्या दृष्टीकोनातून त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. जर का या सर्व कारणांपैकी कोणत्याही एका कारणास्तव या ठिकाणी ते दोषी आढळले असतील तर त्यांना त्या पदावरून दूर केलं जाऊ शकतं. तर त्यामुळे पहिलं जे कारण दिलेलं आहे ते काय, की नादार किंवा दिवाळखोर म्हणून ठरवण्यात आले असेल तर, इतर ठिकाणी त्याने सवेतन पद किंवा काम स्वीकारलं असेल तर, किंवा राष्ट्रपतींच्या मते पदासाठी शारीरिक व मानसिक दुर्बलतेमुळे पदावर कार्यरत राहण्यास अपात्र असेल तर, किंवा राष्ट्रपतींच्या मते ज्यात नैतिक अधपतनाचा अंतर्भाव आहे अशा एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले असेल तर, किंवा मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त म्हणून कार्य करण्यात बाधा आणू शकतील असे त्याचे आर्थिक व इतर हितसंबंध असतील तर. तर अशा या वेगवेगळ्या कारणास्तव या ठिकाणी राष्ट्रपती मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तास आणि राज्यपाल राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांना पदावरून दूर करू शकतात. म्हणजे घटक राज्य स्तरावर राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा आणि केंद्राच्या पातळीवर केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा जी काही कारणं दिलेली आहेत पदावरून दूर करण्यासंबंधीची ती समानच आहेत, ती सारखीच आहेत, त्यामध्ये फरक करण्याची काही गरज नाही आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी या कारणांबरोबरच राष्ट्रपती मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तास गैरवर्तणूक व अकार्यक्षमता यामुळे देखील पदावरून दूर करू शकतात. म्हणजे याही कारणास्तव, म्हणजे जी काही अगोदरची कारणं आहेत वेगवेगळ्या पातळीवर आपण पाहिलेली, तर ती कारणं तर आहेतच आहेत, पण त्याचबरोबर राष्ट्रपती मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तास गैरवर्तणूक व अकार्यक्षमता यामुळे देखील पदावरून दूर करू शकतात. तर इथं सुद्धा राज्य माहिती आयोगाच्या दृष्टिकोनातून राज्यपालांना हा अधिकार आहे की राज्यपालसुद्धा राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त या पदांना गैरवर्तणूक व अकार्यक्षमता यामुळे देखील पदावरून दूर करू शकतात. म्हणजे जसं राष्ट्रपतींना अधिकार आहे तसं राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत राज्यपालांनाही अधिकार आहे. मात्र अशा बाबतीत असे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे चौकशीसाठी सोपवावे लागते. म्हणजे गैरवर्तणूक व अकार्यक्षमता या दृष्टिकोनातून जर पदावरून दूर करायचं असेल तर अशा बाबतीत असे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे चौकशीसाठी सोपवावे लागते. जर सर्वोच्च न्यायालयाने चौकशी अंती बडतर्फीच्या कारणांना वैध ठरवून, म्हणजे गैरवर्तणूक व अकार्यक्षमता या दृष्टिकोनातून जी काही बडतर्फीची काय घडवून आणायची आहे तर ती बडतर्फी च्या कारणांना वैध सर्वोच्च न्यायालयाने चौकशी अंती ठरवलेलं असेल तर बडतर्फीचा सल्ला दिला जातो आणि राष्ट्रपती त्यांना बडतर्फ करू शकतात. म्हणजे जी काही कारणं या केंद्रीय माहिती आयोगाच्या माहिती आयुक्तांच्या बाबतीत लागू पडतात बडतर्फीच्या दृष्टिकोनातून, ती जर वैध ठरवली गेली असतील सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अंती, तर अशा वेळेस सर्वोच्च न्यायालयाकडून बडतर्फीचा सल्ला हा दिला जातो आणि राष्ट्रपती त्या सल्ल्याच्या आधारावर त्यांना बडतर्फ करू शकतात. तशीच तरतूद राज्य माहिती आयोगाची सुद्धा लागू आहे की राज्य माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती मुख्य आयुक्त यांच्याही बाबतीत बडतर्फीच्या कारणांचा जर संदर्भ हा वैध ठरला तर त्याही बाबतीत राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांच्या बाबतीत बडतर्फीचा सल्ला दिला गेला तर राज्यपाल त्यांना बडतर्फ करू शकतात. म्हणजे दोन्हीही आयोगांच्या बाबतीत हा संदर्भ जो आहे तो समान लागू पडतो असं म्हणायला काही हरकत नाही, केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा आणि राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा.
मित्रांनो, त्यानंतर आपण जाऊया माहिती आयोगांचे अधिकार व कार्य. माहिती आयोगांचे म्हणजे काय, तर इथं केंद्रीय माहिती आयोग असो किंवा राज्य माहिती आयोग असो, या दोन्ही आयोगांना समान स्वरूपाची कार्य पार पाडायची आहेत. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा फरक करण्याची आवश्यकता नाही आहे. फरक फक्त एवढाच करता शकेल किंवा काही जे काही एक प्रकारे या ठिकाणी अधिकार व कार्य आहेत, त्यांचा संबंध या ठिकाणी राज्याच्या दृष्टीने आपण विचार घेऊ शकतो आणि जी काही काही कार्याचा विचार आहे तो केंद्रीय पातळी विचार घेऊ शकतो. म्हणजे आता कार्य तर समानच आहेत, फक्त ती कुठं वापरली जातात या दृष्टीने तो फरक आपण सांगू शकेल, की जर का तो राज्य स्तरावर वापरत असेल तर त्या दृष्टीने आणि केंद्र स्तरावर वापरत असेल तर ते केंद्राच्या दृष्टीने. तर मग आता पहा की माहिती आयोगाचे अधिकार व कार्य. माहिती अधिकार कायद्याच्या कलम 18(1) च्या तरतुदींना अधीन राहून पुढील कार्य पार पाडणे हे केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगाचे असते. म्हणजे आता एक लक्षात घ्या की केंद्रीय माहिती आयोग असेल किंवा राज्य माहिती आयोग असेल, यांना आपली जी काही अधिकार व कार्य पार पाडायची आहेत ती या कायद्याच्या कलम 18(1) नुसारच च्या तरतुदींना अधीन राहूनच पार पाडायचे आहेत. त्याच अर्थाने त्याचा विचार जो काही तो आपल्याला या कायद्यामध्ये करायचा आहे. मग आता पहा की या ठिकाणी मी केंद्रीय माहिती आयोगाच्या किंवा राज्य माहिती आयोगाच्या सर्वच कार्यांचा जो काही संदर्भ आहे तो दिलेला नाही आहे. काही ठराविक कार्याचा संदर्भ जो काही दिलेला आहे, या पातळीवर आपण जर या ठिकाणी अधिकाधिक विस्ताराने या अधिकार व कार्यांचा अभ्यास करू इच्छित असाल तर या ठिकाणी त्या संबंध अधिकार व कार्यांचा संदर्भ आपल्याला कायद्यामध्ये पाहायला मिळेल, किंवा या ठिकाणी त्याशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या पुस्तकावरून सुद्धा तो पाहायला मिळेल. तर तिथं आपण ते पाहू शकता. मी ठराविक कार्यांचा संदर्भ इथे देणार आहे की जी महत्त्वाची आहेत, ज्यामध्ये एखाद्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी वाजवी कारणे आहेत याबाबत जर केंद्रीय माहिती आयोगाची खात्री झाली असेल तर आयोग त्या बाबतीची चौकशी सुरू करू शकतो. म्हणजे केंद्रीय माहिती आयोग असो किंवा राज्य माहिती आयोग असो, जर का त्यांना एखाद्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी वाजवी कारणं आहेत, योग्य कारणं आहेत, हे जर लक्षात आलं तर अशा प्रकारच्या प्रकरणाबाबतची जी काही चौकशी आहे ती केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग सुरू करू शकतं. हा अधिकार त्यांना आहे. कोणत्याही बाबीची चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगाला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये दाव्याची चौकशी किंवा न्यायिक चौकशी करण्याचा अधिकार आहे. म्हणजे राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा संदर्भ आपल्याला लागू करता येऊ शकेल की या प्रकारच्या कोणत्याही प्रकरणाची चौकशी किंवा कोणत्याही बाबीची चौकशी करत असताना दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये संबंधित दाव्याची चौकशी करताना दिवाणी न्यायालयाकडे जे अधिकार आहेत किंवा दिवाणी न्यायालयाकडे जे अधिकार निहित करण्यात आलेले आहेत तेच अधिकार या केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगाला असतात, हे म्हणायला जागा होते. म्हणजे थोडक्यात काय, तर केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग सुद्धा या ठिकाणी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये या संबंधित दाव्याची किंवा संबंधित प्रकरणाची जी काही चौकशी आहे ती त्या अधिकाराखाली करू शकतात, हे म्हणायला इथं जागा होते. एवढंच नव्हे तर व्यक्तींना हजर राहण्याबाबत समन्स पाठवून त्यांना हजर करविणे आणि त्यांना शपथेवर तोंडी किंवा लेखी साक्षी पुरावा देण्यास व दस्तावेज किंवा वस्तू सादर करण्यास भाग पाडणे अशा प्रकारचे सुद्धा आदेश केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग दिले जाऊ शकतात, की जेणेकरून योग्य पद्धतीने त्याबाबतची चौकशी व्हावी हा त्या पाठवण्याचा हेतू असतो. त्यामुळे संबंधित व्यक्तींना हजर राहण्याबाबत समन्स पाठवून त्यांना हजर करविणे, त्यांना शपथेवर तोंडी किंवा लेखी साक्षी पुरावा देण्यास आणि दस्तावेज किंवा वस्तू सादर करण्यास भाग पाडण्याचा अधिकार सुद्धा या दोन्ही आयोगांना असतो. दस्तावेजांचा शोध घेण्यास आणि पाहणी करण्यास फरमाविणे हेही या ठिकाणी अधिकार या दोन्ही आयोगाच्या माध्यमातून विचारले घेतले जाऊ शकतात. आणि शपथपत्रावर साक्षी पुरावा घेणे हाही संदर्भ या ठिकाणी त्यांच्या अधिकाराच्या स्पष्ट करता शकेल. तर असे अनेक अधिकार व कार्यांचा संदर्भ जो काय आहे तो केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत लागू पडतो. त्यामुळे आपण जी काही केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगाची अधिकार व कार्य आहेत कलम 18(1) नुसार स्पष्ट केलेली ती सर्वच अभ्यासण्याची गरज आहे, कारण की त्याही दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे काय त्या आयोगातून विचारले जात असतात, त्यामुळे त्याचीही परिपूर्ण तयारी आपली असली पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या की केंद्रीय माहिती आयोग असो, राज्य माहिती आयोग असो किंवा माहिती अधिकार अधिनियम 2005 मधल्या या दोन आयोगांच्या शिवाय इतर ज्या काही विभिन्न तरतुदी असोत, मग ते अपिली प्रक्रियेच्या पातळीच्या तरतुदी असोत किंवा या ठिकाणी शास्ती किंवा दंडाबाबतच्या तरतुदी असोत किंवा सहाय्यक माहिती अधिकारी किंवा माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडण्याची भूमिका असो, तर या अनेक पातळीवरचे जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम 2005 विषयी विचारले जातात. तर त्यामुळे आपण या सर्व अर्थाने या माहिती अधिकार अधिनियम 2005चे जे काही विभिन्न महत्त्वपूर्ण घटक आहेत, फॅक्ट्स आहेत, त्याच्यावर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे, की जेणेकरून आपल्याला याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने सोडवता यावीत आणि या टॉपिक विषयीचे जे काही 5-6 प्रश्न विचारले त्याची एकही मार्क आपले जाऊ नयेत, हा त्या पाठवण्याचा हेतू होता. आणि म्हणून त्याच दृष्टिकोनातून आज हा व्हिडिओ जो काय आहे तो या ठिकाणी मी केलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या माहिती अधिकार अधिनियम 2005 हा जर का अधिक चांगल्या पद्धतीने आपला अभ्यासाचा असेल आणि सर्व अर्थाने याची चांगली तयारी जर करून आणायची असेल तर निश्चितच आपण या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम 2005 हे जे काय यशदाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे ते वाचावं. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे यांच्यामार्फत प्रकाशित केलेलं या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम 2005 हे जे काही
पुस्तक आहे ते अत्यंत योग्य आहे, अत्यंत चांगलं आहे. हे आपण या ठिकाणी या टॉपिकसाठी चांगल्या पद्धतीने वापरायला काही हरकत नाही. व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी या संबंध कायद्याची विस्ताराने जी काही चर्चा आहे ती या एक प्रकारे पुस्तकामध्ये केलेली आहे, की जे यशोदाने प्रकाशित केलेलं आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या संयुक्त गट ब मुख्य परीक्षेशी संबंधित किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेशी संबंधित अनेक वेगवेगळ्या टॉपिकविषयीची IMP फॅक्टची जी काही चर्चा आहे ती अशीच आपण पुढे सुद्धा चालू ठेवणार आहोत, की जेणेकरून आगामी कालखंडात संयुक्त गट ब मुख्य परीक्षा जी काही होणार आहे किंवा एक प्रकारे राज्यसेवा मुख्य परीक्षा जी काही होणार आहे, तर त्या सर्व दृष्टीने या संबंध IMP फॅक्ट्स विषयीच्या टॉपिकचा जो काही व्हिडिओ आहे तो आपल्याला उपयोगाचा ठरेल. तर जाताना सर्वांना विनंती की आपण या व्हिडिओला अधिकाधिक संख्येने लोकांपर्यंत पोहोचवा. गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक प्रकारे या संबंध जी काही व्हिडिओची माहिती आहे ती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर आज या व्हिडिओमध्ये आता आपण थांबूयात. धन्यवाद.